नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज दिनांक 18/8/2021 वार बुधवार, इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी पेपर फर्स्ट यामधील आपण पिरियडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल हा पॉइंट्स पाहत होतो. पिरियडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल मधील आपण गेल्या तासाला ॲटॉमिक साईजचा ट्रेंड्स या मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये कसा आहे हे पाहिलं होतं. आता आपण या तासाला मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स याचा ट्रेंड्स या मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये कसा आहे हे पाहणार आहोत. तर पहा, लुक ॲट द एलिमेंट्स ऑफ द थर्ड पिरियड. तिसऱ्या ओळीतील मॉडर्न पिरियडिक टेबल मधील तिसऱ्या ओळीतील एलिमेंट्स पहा. क्लासिफाय देम इनटू मेटल्स अँड नॉन मेटल्स, आणि त्यांचं वर्गीकरण करा धातू आणि अधातूमध्ये. दुसरं, ऑन विच साइड ऑफ द पिरियड आर द मेटल्स. कोणत्या साइडला त्या पिरियडमध्ये मेटल्स आहेत, लेफ्ट और राइट. तर तिसरं, ऑन विच साइड ऑफ द पिरियड डिड यू फाइंड द नॉन मेटल्स. आणि त्या पिरियडमध्ये कोणत्या साइडला नॉन मेटल्स आहेत हे पहा. तर इट इज सीन दॅट द मेटलिक एलिमेंट्स लाईक सोडियम, मॅग्नेशियम आर टुवर्ड्स द लेफ्ट. पहा, मी थर्ड पिरियड या मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये लिहितो. थर्ड पिरियड मध्ये काय आहे पहा. सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन ही मूलद्रव्य आहे. तर पहा, या मूलद्रव्यामध्ये हा थर्ड नंबरचा पिरियड आहे. पिरियड म्हणजे आडवी ओळ मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये तिसरी ओळ. मग या तिसऱ्या ओळीतील हे मूलद्रव्य जे आहे, हे मूलद्रव्य काय कॅरेक्टर दाखवतात पहा. ऑन विच साइड ऑफ द पिरियड आर द मेटल्स. सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम हे काय आहेत, मेटल्स आहेत. ते पिरियड मध्ये कोणत्या साइडला आहेत, लेफ्ट साइडला आहेत. ठीक आहे. तिसरं बघा, ऑन विच साइड ऑफ द पिरियड डिड यू फाइंड द नॉन मेटल्स. आणि कोणत्या साइडला नॉन मेटल्स आहेत या पिरियड मध्ये. तर उजव्या साइडला काय आहेत, नॉन मेटल्स आहेत. इट इज सीन दॅट द मेटॅलिक एलिमेंट्स लाईक सोडियम, मॅग्नेशियम आर टुवर्ड्स द लेफ्ट. मेटॅलिक कॅरेक्टर असणारे एलिमेंट्स हे कुठे आहेत, पिरियड मध्ये लेफ्ट साइड आहे. द नॉन मेटॅलिक एलिमेंट्स सच ॲज सल्फर, क्लोरीन आर टुवर्ड्स द राइट. सल्फर, क्लोरीन हे कुठे आहेत पिरियड मध्ये, राइटला आहे. त्याचे कॅरेक्टर नॉन मेटॅलिक आहे. क्लोरीन आर टुवर्ड्स द राइट. बघा, द मेटॅलिक एलिमेंट सिलिकॉन लाइज इन बिटवीन these two types. बघा, मेटॅलिक एलिमेंट सिलिकॉन इज लाइज इन बिटवीन टू कॅरेक्टर. कोणते, मेटल्स अँड नॉन मेटल्स. द मेटॅलॉइड एलिमेंट सिलिकॉन. मेटॅलॉइड म्हणजे धातू सदृश, म्हणजेच काय, तर तो धातूचेही, मेटलचेही आणि नॉन मेटलचेही गुणधर्म दर्शवतो. त्याला मेटॅलॉइड्स असं म्हणतात. मग सिलिकॉन हा मेटॅलॉइड्स म्हणून ओळखला जातो. मग पहा, द मेटॅलॉइड एलिमेंट सिलिकॉन lies in between these two types. A similar pattern is also observed in the other periods. आणि दुसऱ्या पिरियड मध्ये पण असाच पॅटर्न आढळून येतो. इट इज सीन दॅट द झिगझॅग लाईन सेपरेट्स द मेटल्स फ्रॉम नॉन मेटल्स. आता मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये जी झिगझॅग लाईन आहे, अशी झिगझॅग जी लाईन आहे, ती लाईन काय करते, मेटल्स आणि नॉन मेटल्स
याचं सेपरेशन करते. पहा मग, इट इज सीन दॅट द झिगझॅग लाईन separates the metal from non-metals in the periodic table. Elements appear to have arranged in such a way that metals are on left side of this line. त्या झिगझॅग लाईनच्या लेफ्ट साइडला काय आहे? मेटल एलिमेंट्स आहेत आणि राईट साइडला नॉन मेटल एलिमेंट्स आहेत. अँड मेटॉलॉइड्स आर अलॉंग द बॉर्डर ऑफ दिस लाईन. आणि मेटॉलॉइड्स कुठे आहेत? तर त्या झिगझॅग लाईनच्या शेजारी आहेत. हाऊ डिड दिस हॅपन? हे कसं काय घडलं? लेट अस कंपेअर द कॅरेक्टरिस्टिक्स chemical properties of metals and non-metals. It is seen from the chemical formula of simple ionic compounds that the cation in them are formed from a metal, while the anion from a non-metal. From this, it is understood that metal atoms have a tendency to form a cation by losing its valence electron. This property is called electropositivity of an element. पहा, जे मेटल एलिमेंट्स आहेत, आपल्याला यावरून असं माहित होतं, फ्रॉम दिस इट्स अंडरस्टूड दॅट मेटल ॲटम्स हॅव ए टेंडन्सी टू फॉर्म ए कॅटायन. मेटल ॲटम्स जे आहेत ते कॅटायन फॉर्म करतात, कॅटायन बनवतात. हे नॉन मेटल आणि बाय लॉसिंग ए व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन, ते आपले इलेक्ट्रॉन्स गमावून कॅटायन तयार करतात. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲटम्स हॅव ए टेंडन्सी टू फॉर्म ए कॅटायन बाय लॉसिंग इट्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. दिस प्रॉपर्टी इज इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ एन एलिमेंट. या प्रॉपर्टीला इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ एन एलिमेंट असं म्हणतात. ऑन द अदर हँड, an atom of a non-metal has a tendency to form an anion by accepting electrons from outside into its valence shell. आता नॉन मेटल्स जे आहे, हे नॉन मेटल्स काय करतात? नॉन मेटल्स एलिमेंट्स हे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतात, घेतात. आउटरमोस्ट सेलमध्ये इलेक्ट्रॉन्स घेतात आणि काय म्हणतात? ते ॲनायन बनतात. On the other hand, an atom of non-metal has a tendency to form an anion by accepting electrons from outside into the valence shell. We have already seen that ions have a stable electronic configuration of a noble gas. आपल्याला माहित आहे की नोबेल गॅस जे आहे ते काय आहेत? स्टेबल आहे. यांची इलेक्ट्रॉनिक कॉम्पोजिशन is stable आहे. How is the ability to lose or accept electrons in the valence shell determined? आता इलेक्ट्रॉन घेणं किंवा देणं हे कशावरून काढता येतं? All the electrons in any atom are held by the attractive force exerted on them by the positively charged nucleus. बघा, all the electrons in any atom, एका अणुमधील सर्व इलेक्ट्रॉन्स वर are held by the attractive force exerted on them by the positively charged nucleus. तर न्यूक्लियस मध्ये, त्याच्या केंद्रकामध्ये अणूच्या जो पॉझिटिव्ह चार्ज आहे, तो पॉझिटिव्ह चार्ज त्या भोवती असणाऱ्या सर्व इलेक्ट्रॉनवर काय करतो? आकर्षित करतो, इलेक्ट्रॉन्सला आपल्याकडे खेचतो. मग इलेक्ट्रॉन्स इन द इनर शेल lying between the valence shell and the nucleus, because of their presence, the effective nuclear charge exerting an attractive force on the valence electrons is somewhat less than the actual nuclear charge. Thus, the number of valence electrons in metals is a small 1 to 3. Also, the effective nuclear charge exerting attractive force on the valence electrons is a small. As a combined effect of these two factors, metals have a tendency to lose
the valence electron to form cations having a suitable noble gas configuration. This tendency of an element called electropositivity is the metallic character of that element. पहा जो मेटल्स आहे, आता सोडियमचा अनुक्रमांक किती आहे आपण पाहूया. तर सोडियमचा अनुक्रमांक आहे 11, ॲटॉमिक नंबर 11. त्याच्या हा केंद्रक आहे, 11 प्रोटॉन्स याच्यात असतात. पहिल्या कक्षेत जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 आणि 2 10 झाले. अजून एक इलेक्ट्रॉन्स आहे, तो शेवटच्या कक्षेत असेल. आता हा न्यूक्लिअर चार्ज जो आहे त्या या इलेक्ट्रॉन्सवर काय होतो, कमी प्रमाणात असतो. त्यामुळं ही कक्षा जे इलेक्ट्रॉन शेल आहे हे पूर्ण होण्यासाठी याला अजून 7 इलेक्ट्रॉन्स ऑक्टेट पूर्ण होण्यासाठी लागतात. मग तो हा जो एलिमेंट आहे तो हा इलेक्ट्रॉन सोडून देणं त्याला सोपं आहे का 7 आपल्याकडे खेचून घेणं सोपं आहे? एवढी याच्याकडे कॅपॅसिटी आहे का न्यूक्लियसकडे? तर नाही. मग ह्या न्यूक्लियसचा याच्यावरचा अट्रॅक्टिव्ह फोर्स कमी असल्यामुळं हा काय करतो, मेटल हा आपला इलेक्ट्रॉन सोडून देतो आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी स्वीकारतो. हे एलिमेंटची, मेटल एलिमेंटची काय आहे, कॅरेक्टर आहे. तर पहा आता मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये काय कॅरेक्टर आहे पाहूया आपण. मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कसं आहे. तर पहा, फर्स्ट डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस. तर हे आपण शेवटी बघूया इफेक्ट याचा सगळा. तर त्या अगोदर पहा, द पिरियडिक ट्रेंड्स इन द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट इज क्लिअरली अंडरस्टूड फ्रॉम देअर पोझिशन इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबलमधील स्थानांवरून आपल्याला त्याचे मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स आपल्याला माहीत होतात. लेट अस फर्स्ट कन्सिडर द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द सेम ग्रुप. Let us first consider the metallic character of the element belonging to the same group. metallic character असणारे सर्व एलिमेंट्स हे एका सेम ग्रुप मध्ये आहे. while going down a group a new shell gets added. पहा, फर्स्ट ग्रुप आपण याच्यातला बघूया मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये. हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीसियम आणि फ्रान्शियम. पहा याच्यामध्ये हा फर्स्ट ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये द पिरियडिक ट्रेंड्स इन द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ द एलिमेंट इज क्लिअरली अंडरस्टूड फ्रॉम देअर पोझिशन. मेटॅलिक कॅरेक्टर ही त्या पिरियडिक टेबलमधील एलिमेंटच्या स्थानावरून आपल्याला कळून येते. लेट अस फर्स्ट कन्सिडर द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द सेम ग्रुप. पहा, लेट अस फर्स्ट कन्सिडर द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द सेम ग्रुप. सेम ग्रुप मधल्या एलिमेंटचे मेटॅलिक कॅरेक्टर्स काय असतात? मेटॅलिक कॅरेक्टर्स ऑफ बिलॉंगिंग. व्हाईल गोइंग डाऊन ए ग्रुप ए न्यू शेल गेट्स ॲडेड. जसं आपण या ग्रुपमध्ये खाली जाऊ तसं प्रत्येक एलिमेंटमध्ये नवीन शेल, आउटरमोस्ट शेल असतो. रिझल्टिंग इन अन increasing in the distance between the nucleus and the valence electron. This results in lowering the effective nuclear charge and thereby lowering the attractive force on the valence electrons. As a result of this, the tendency of the atom to lose electrons increases. Also, the penultimate shell becomes the outermost shell on losing valence electron. The penultimate shell is a complete
octet. Therefore, the resulting cation has a specially stability. Due to this, the tendency of the atom to lose electrons increases further. The metallic character of an atom is its tendency to lose electron. Therefore, the following trends is observed. The metallic character of elements increases while going down the group. ग्रुपमध्ये जसं खाली जाऊ तसं मेटॅलिक कॅरेक्टर हे काय होतं, इन्क्रीज होतं. ग्रुपमधून खाली जाऊ तसं इन्क्रीजिंग विथ मेटॅलिक कॅरेक्टर. कोणत्याही ग्रुपमध्ये. आता पहा, फर्स्ट एलिमेंट इज हायड्रोजन. याच्यात एकच इलेक्ट्रॉन असतो, एकच प्रोटॉन असतो. मग याला कमीत कमी 2 इलेक्ट्रॉन सफिशियंट असतात पहिली कक्षा भरण्यासाठी. लिथियममध्ये 3 इलेक्ट्रॉन असतात. या 3 इलेक्ट्रॉनमध्ये लिथियमला हा केंद्रकात, त्याच्या 3 प्रोटॉन, पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत एकच इलेक्ट्रॉन. मग या ठिकाणी तिसऱ्या कक्षेमधला जो एकच इलेक्ट्रॉन्स आहे तो इलेक्ट्रॉन्स काय होतो तर या केंद्रकापासून दूर असतो आणि ह्याच्यावरचा जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे हा लोअर असतो. त्यामुळं हा एलिमेंट, हे मेटल, हा इलेक्ट्रॉन काय करतं, सोडून घेणं पसंत करतं आणि ही कक्षा राहते, पुन्हा ही कक्षा निघून जाते आणि ही कक्षा स्टेबल राहते. म्हणून इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी हा गुणधर्म त्या मेटल्समध्ये येतो आणि कॅटायन तयार होतो. पॉझिटिव्ह चार्ज येतो या एलिमेंटवर. तसंच या सोडियमचं पण बघितलं आपण. सोडियमचा अनुक्रमांक ॲटॉमिक नंबर 11 आहे. म्हणजे याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स पण किती असतात, 11. पहिल्या कक्षेत जास्तीत जास्त 2, दुसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. अष्टक झाले. हे 8, हे 2, 10 झाले. आणि शेवटचा इलेक्ट्रॉन हा कुठं असतो, बाहेरच्या कक्षेत एकटाच असतो. त्यामुळं हा पॉझिटिव्ह न्यूक्लिअर चार्ज याच्यावरचा कमी असतो आणि तो लोअरिंग असल्यामुळं यात इलेक्ट्रॉनची संख्या पण कमी आहे. त्यामुळं हा लोअरिंग इलेक्ट्रॉनवरील पॉझिटिव्ह चार्ज लोअर असल्यामुळं, अट्रॅक्टिव्ह फोर्स लोअर असल्यामुळं हा इलेक्ट्रॉन्स काय होतो, हे सोडून देऊन हे मेटल स्टॅबिलिटी एस्टॅब्लिश करतं. म्हणजेच एक इलेक्ट्रॉन, 11 प्रोटॉन म्हणजेच धनप्रवाह आणि 11 इलेक्ट्रॉन म्हणजे 11 निगेटिव्ह चार्ज. आता इथं 11 प्रोटॉन हे तसेच राहतात, याच्यातला एक इलेक्ट्रॉन कमी होतो. मग ऋण 10 इलेक्ट्रॉन्स आले, मग हे 10 इलेक्ट्रॉन्स याच्यातल्या 10ला जातात, एक पॉझिटिव्ह चार्ज याच्यावर येतो. म्हणून हा मेटल्स कॅटायन तयार होतो, कॅटायन होतो आणि त्याच्यावर पॉझिटिव्हिटी चार्ज येतो. तो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह बनतो. हे मेटॅलिक कॅरेक्टर आहे. आणि वरून खाली जसं जाऊ तसं मेटॅलिक कॅरेक्टर जे आहे ते काय होत जातं, इन्क्रीज होत जातं. द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट इन्क्रीजेस व्हाईल गोईंग डाऊन द ग्रुप. आता पहा, व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन ए पिरियड. पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट जसं आपण जाऊ, विदिन ए पिरियड द आउटरमोस्ट शेल रिमेन्स द सेम. एका पिरियडमधील सर्व आडव्या ओळीतील सर्व एलिमेंटचा आउटरमोस्ट शेल हा एक तेवढाच असतो, तोच असतो. However, the positive charge on the nucleus goes on increasing. मग आपण दाखवलं होतं तोच पिरियड आपण घेऊ, थर्ड पिरियड. त्या थर्ड पिरियडमध्ये एलिमेंट्स कोणकोणते आहेत ते अगोदर घेऊ. सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर असे आहे. आता यामध्ये पहा, त्याच्या केंद्रात 11 प्रोटॉन्स असतात, 2 इलेक्ट्रॉन, 8 इलेक्ट्रॉन. त्याच्यात
आणि शेवटच्या कक्षेत एक. याच्या शेवटच्या कक्षेत पहिली पूर्ण, दुसरी पूर्ण, तिसरी, ह्याच्यात एक असतो, याच्यात दोन, याच्या तिसऱ्या ही पूर्ण, ही बी पूर्ण, याच्या तिसऱ्या कक्षेत 1 2 3 एक इलेक्ट्रॉन वाढत वाढत चाललंय. म्हणजे इलेक्ट्रॉन पॉझिटिव्हिटी जी आहे ती जसजशी आपण इथं एकच इलेक्ट्रॉन सोडलाय, म्हणजे इथं धन प्रभार 11 होतील आणि ऋण प्रभार 10 असतील. इथं हे 2 इलेक्ट्रॉन सोडले तर याच्यात 8 इलेक्ट्रॉन्स असतात, याच्यात 2, म्हणजे हे 2 सोडून दिले तर इथं 10 निगेटिव्ह चार्ज आणि ह्याच्यात 12 प्रोटॉन्स असतात आणि 12 पॉझिटिव्ह चार्ज प्रोटॉनचे असतात. मग इथं पॉझिटिव्ह चार्ज 1 न वाढतात, इथं 11 वजा 10 1 पॉझिटिव्ह चार्ज, इथं 12 वजा 10, इथं 2 पॉझिटिव्ह चार्ज, इथं 13 वजा 3 इलेक्ट्रॉन्स 13 मध्ये कमी झाले म्हणजे 10. मग इतकी किती झालं? 3 पॉझिटिव्ह चार्ज 3 न वाढला, इथं 2 न वाढला, इथं 1. जसं डावीकडून उजवीकडे जाऊ तसं 1 ने इलेक्ट्रॉन पॉझिटिव्हिटी वाढते. While going from left to right within a period, the outermost shell remains the same. याचा सगळ्यांचा outermost shells हा 3 नंबरचा सेल्स हा सेम राहतो. However, the positive charge on the nucleus goes on increasing while the atomic radius goes on decreasing. Atomic radius left to right decrease होते, परंतु पॉझिटिव्ह चार्ज मात्र लेफ्ट टू राईट जसं जाईल तसं 1 न वाढतोय. Thus the effective nuclear charge goes on increasing. मग न्यूक्लियर चार्ज हा 1 न वाढत जातो. As a result of this, the tendency of atom to lose valence electron decreases within a period from left to right. The two factors, namely the increasing nuclear charge and decreasing atomic radius, as we go from left to right. जसं आपण लेफ्ट टू राईट जाऊ तसं न्यूक्लियर चार्ज काय होतो? पॉझिटिव्ह चार्ज वाढत जातो आणि ॲटॉमिक रेडियस काय होत जाते? कमी कमी होत जाते. आर रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीजिंग द इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज. त्यामुळं न्यूक्लियर चार्ज हा काय होतोय? इन्क्रीज होतोय. Therefore, the valence electrons are held with greater and greater attractive force. आणि म्हणून व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हे काय होतात? आर हेल्ड विथ ग्रेटर अँड ग्रेटर अट्रॅक्टिव्ह फोर्स. आणि मग राहिलेले याच्यात व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हे ग्रेटर अट्रॅक्टिव्ह फोर्सने बद्ध होतात. दिस इज कॉल्ड इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी अँड ॲटम. पहा, therefore the valence electrons are held with greater and greater attractive force. This is called electron negativity of an atom. Due to increasing electron negativity from left to right a period, the ability of an atom to become anion by accepting outside electrons goes on increasing the tendency. आता याच्यामध्ये पहा, इथं आपण अल्युमिनियम बघितला, हे सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम. आता सिलिकॉनचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघू. तर हा 13, याचा ॲटॉमिक नंबर 14, याच्या प्रोटॉन किती आहे? 14 पॉझिटिव्ह चार्ज. पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत 1 2 3 4 5 6 7 आणि 8 दुसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त. तिसऱ्या कक्षेत आता हे 8 आणि हे 2 10 झाले, 14 मधले 10 गेले. तिसऱ्या कक्षेत किती असतील? 4 इलेक्ट्रॉन असतील. आता या ठिकाणी पहा, याचं ऑक्टेट पूर्ण होण्यासाठी 8 इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते. मग इथं 4 आहे, मग हा 4 घेऊही शकतो आणि देऊही शकतो. म्हणजे हा कॅरेक्टर जे आहे ते मेटलॉइडचं कॅरेक्टर दर्शवतं. काय दर्शवतं? मेटलॉइड, धातू सदृश आणि धातू आणि अधातू या दोन्हीचेही गुणधर्म दर्शवतो हे सिलिकॉन.
आता फॉस्फरस बघा, फॉस्फरस मध्ये याची किती आहे, ॲटॉमिक नंबर 15 आहे. शेवटच्या कक्षेत इलेक्ट्रॉन्स हे 2, हे 8, हे 4 आणि हे 5. 8 आणि 2 10 5 15 इलेक्ट्रॉन, याच्या केंद्रकात 15 प्रोटॉन असतील. आता या ठिकाणी याची अष्टक स्थिती आउटरमोस्ट शेलची तयार होण्यासाठी इथं 5 इलेक्ट्रॉन, ज्याला कमी किती पडते, 3 पडते. मग हा 5 सोडून देईल का 3 घेईल, तर 3 घेणं पसंत करतो. म्हणजेच या ठिकाणी 15 प्रोटॉन हे आहे तसेच आहे. 15 इलेक्ट्रॉन्स होते, अजून 3 आले, किती झाले, 18 इलेक्ट्रॉन झाले. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज 15 होते आणि निगेटिव्ह चार्ज 18 झाले. 15 वजा 15 घालवले, वजा 3 राहिले. म्हणजे ह्याच्यावर हे काय होतं, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह होतो. हा एलिमेंट काय होतो, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह होतो, याच्यावर निगेटिव्ह चार्ज येतो. आणि ह्याला ॲनाईन म्हणतात, याच्यावर निगेटिव्ह चार्ज आला म्हणून हा ॲनाईन बनतो. कळलं? मग पहा, therefore valence electrons are held with a greater and greater attractive force. This is called electronegativity of an atom. Due to increasing electronegativity from left to right within a period, the ability of an atom to become anion by accepting outside electrons goes on increasing. The tendency of element to form anion or the electronegativity is the metallic character, non-metallic character of an element. ही non-metallic character आहे एलिमेंटची. आता यूज युअर ब्रेन पॉवर बघा. व्हॉट इज द कॉज ऑफ नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट्स. नॉन मेटॅलिक कॅरेक्टरचं कारण काय आहे निर्माण होण्याचं, तर इलेक्ट्रॉन चार्ज याच्यावर वाढतो, ॲनायन बनतो म्हणून. आता व्हॉट इज द एक्सपेक्टेड ट्रेंड इन द व्हेरिएशन ऑफ नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट्स फ्रॉम लेफ्ट टू राईट इन ए पिरियड. आता नॉन मेटॅलिक कॅरेक्टर जे आहे ते लेफ्ट टू राईट कसं आहे, काय आहे. परत व्हॉट वुड बी एक्सपेक्टेड ट्रेंड इन द व्हेरिएशन ऑफ नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट्स डाऊन. तसं खाली जाऊ तस तसं त्याचा नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कसं आहे हे विचारले. ऑलवेज रिमेंबर मध्ये पहा, while going downwards in any group the electropositivity of elements goes on increasing while their electronegativity goes on decreasing. कोणत्याही ग्रुपमध्ये आपण वरून खाली गेलो की काय होतं, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी वाढते आणि इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी होते. दुसरं, while going from left to right in any period, कोणत्याही आडव्या ओळीमध्ये वाढवणं पिरियडिक टेबलमध्ये त्याला पिरियड म्हणतो. कोणत्याही पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट जर आपण गेलो तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ एलिमेंट्स गोज ऑन इन्क्रीजिंग. जसं आपण लेफ्ट टू राईट जाऊ तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होत जाते, वाढत जाते. appearance goes on increasing while their electropositivity goes on decreasing. जसं लेफ्ट टू राईट जाऊ तसं इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ही डिक्रीज होते. आता तिसरं बघा, लार्जर द इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी और इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ द एलिमेंट हायर द रिएक्टिव्हिटी. लार्जर द इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी और इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ द एलिमेंट हायर द रिएक्टिव्हिटी. रिएक्टिव्ह एलिमेंट कोणाला म्हणायचं की ज्याची इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी जास्त आहे किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही जास्त आहे, तो मोर रिएक्टिव्ह एलिमेंट्स असतो. आज पिरियडिक ट्रेंड्स आपण मेटॅलिक कॅरेक्टर, मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टरमध्ये पाहिला. आज आपण हेच मॉडर्न पिरियडिक टेबल्समधील मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टरचा ट्रेंड्स काय आहे हे हा प्रश्न व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्या लिहून फोटो काढून पाठवायचा आहे. धन्यवाद. आज आपण या ठिकाणीच थांबू.